एक दिवस बघ ती खूप मोठी व्यक्ती बनेल यात काही शंकाच नाही. होय. तुळजा भाग्याला पण ना तुझ्यासारखं डॉक्टरच बनवायचंय मला. नाही सूर्या, ते आपण नाही ठरवायचं. तिचं तिलाच ठरवू देत ना. तिचं तिला स्वप्न बघू दे, त्या स्वप्नांच्या मागे पळू दे. तिचं तिला तिच्या आयुष्यात रंग भरू दे. सूर्या, माणसाला जेव्हा त्याचं आवडतं काम करायला मिळतं ना, तेव्हा तो माणूस ते काम करताना कधीच थकत नाही. ते काम करण्यासाठी तो नेहमी धडपडत असतो, नेहमी त्यासाठी मेहनत घेत असतो. आणि याउलट उसनी स्वप्न जर असतील ना, तर माणूस त्याच्या ध्येयापर्यंत कधीच पोहोचत नाही. नेहमी त्याची अशी दमछाक होत असते. आणि मला नाही आवडणार भागूच्या पंखांवर आपल्या अपेक्षांचं ओझं ठेवलेलं. तुळजा कसलं भारी बोलतेस ग तू. समोरच्याला ना लगेच पटतं बघ. असं वाटतं तू बोलतच राहावं आणि मी तुझ्याकडे बघत राहावं. हो, खूप झालं माझं कौतुक आता. तुळजा, खुळ तुझं दाटलं या डोळ्यात ग, येड्यावानी करतय जीव आता ग. दादा, हे बघ. अरे मला खात्री होतीच की आपली भागूस जिंके. भागे, तुझ्या वहिनीनं आधीच गोडधोड करून ठेवलं होतं माहितीये का. मी आज खूप 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 खुश आहे. मला फक्त नाचूशी वाटतंय. भागू नंतर नाच. आधी रिटेल मध्ये सांग कशी जिंकली ते. रिटेल मध्ये रिटेल दुकान असतं ना. अगं डिटेल म्हणायचंय तिला. तेच ते तू सांग की. दादाच्या कॉन्फिडन्सने बोलला ना, त्याच कॉन्फिडन्सने मी स्पर्धेत बोलले. आणि मग परीक्षक एकदम इम्प्रेस झाले. एक परीक्षक जरा अवघड प्रश्न विचारत होते, पण मी काय घाबरते का. वहिनीने माझा एवढा भारी अभ्यास घेतला होता की अजून कोणी किती प्रश्न विचारले असते ना तरी माझाच नंबर आला असता. वहिनी, खूप 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 थँक्यू. आज हे बक्षीस मला तुमच्यामुळे मिळाले. याचे खरे हकदार तर तुम्ही आहात. आम्ही दोघे तर निमित्त आहोत. खरी मेहनत तर तू घेतलीये. भागे, अक्काला फोन लावूया. तिला हे ऐकून लय आनंद होईल. हा, वाईच खाली. ए काय घरनं फोन येतोय. घे. अगं खरंच घे. मी काय म्हणतो, नवरा महत्वाचा का फोन? नवरा आहे का नाही. चल दाब, पाय दाब पहिले. हॅलो अक्का. अक्का नाही, तुमची दाजी. दाजी, अक्का कुठे आहे? हे काय इथंच आहे. गच्चीवर बसलो होतो हवा खायला. देतो हा तिच्याकडे. हा. हॅलो, हॅलो अक्का, मी राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेत पहिली आलीये. काय खरंच? हो, अभिनंदन. थँक्यू. मला खूप अभिमान वाटतोय बघ तुझा. अभिमान वाटायसारखं परत काय केलंय ना. हो, लवकर ये भेटायला. हो, नक्की भेटू. बाय. चल बाय. काय लॉटरी बिटरी लागली का काय बहिणीला? एवढे खुश आहे. ते भाग्याचा राज्यस्तरीय स्पर्धेत पहिला नंबर आलाय. आला का? भागू आलीस होय. चल चल पटकन निघू. हा सॉरी 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 सॉरी. डिनर भागू. चल चल लवकर निघूया. डिनर असतं ते धनु दीदी. आणि एवढं लवकर कशाला? अगं मग आता ही ट्रॉफी माझ्या हातात बघून माझ्या आजूबाजूला मैत्रिणींचा गरडा पडेलच की.
त्यात थोडा वेळ जाईल ना म्हणून. मला पण थोडं मिरवून घेऊ दे की. दानू दीदी ही भागूची ट्रॉफी आहे ना? थांबा, मी सांगेन की माझ्या मैत्रिणींना. हिला सगळं मीच तर शिकवलंय. तर तू आधी इंग्रजीत कप मिळव, तोवर हा कप धर. तर भागूची ट्रॉफी. काल तर म्हणत होती अख्ख्या घराचं यश आहे आणि आज लगेच पलटी. सूर्यादा, जिमू अरे तू अजून शाळेला गेली नाहीस? चालले. यमुला आत्ता सोड. जिम काय रे? ते नानानी स्पीकर आणि लॅपटॉप पाठवून दिला. कशाला? सूर्या, तो लॅपटॉप ऍक्च्युली मी मागवलाय. माझं काम आहे त्यावर. बरं ठीक आहे, काम झालं की नेऊन दे. हो, मी धनूकडून पाठवून देईन. धनुकडून? ठीक आहे, घे घे. चल सूर्यदा, येतो. स्पीकर? अरे पण हे स्पीकर नकोय. वहिनी. हो, असू देत, लागणार आहे हा स्पीकर. ठीक. सूर्यदा, येतो. चला चला, तुम्हाला उशीर होत नाहीये का? धनू, उशीर होत आहे ना? चल. अगं पण चहा. नंतर पी. चल चल चल. अगं भागू, चला, शाळेला जायला उशीर होत. चल. चल.